उद्धव ठाकरे आज आणि उद्या अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि त्याचं मेगा कव्हरेज फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण आज आणि उद्या दिवसभर पाहणार आहात। उद्धव ठाकरेंच्या अयोध्येच्या स्वारीवर उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे सुद्धा जाणार आहेत। शिवसेनेच्या अयोध्या वारीनं पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रश्नानं नवं वळण घेतलेलं आहे, त्यामुळे या दौऱ्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या या आजच्या आणि उद्याच्या अयोध्या दौऱ्यामध्ये त्यांच्या कुटुंबातले फक्त आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत जाणार आहेत। जी माहिती मिळतेय 11 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मातोश्रीवरून निघतील। दुपारी 2 वाजता ते फैजाबाद विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचा अयोध्या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल। या देशात 24 तासात नोटबंदी होते, मग राम मंदिरासाठी कायदा का बनवला जात नाही असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला। आजपासून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौरा सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काल अयोध्येत पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बोलत होते। राम मंदिरासाठी अध्यादेश आणाच अशी शिवसेनेची मागणी नेहमीच राहिलेली आहे। आधी राम मंदिर मग सरकार अशी उद्धवजींची भूमिका असल्याचंही ते म्हणाले। इस देश में लोकतंत्र है। अगर 24 घंटे में इस देश की सभी नोटों को बदल दिया जाता है, नोटबंदी होती है रिजर्व बैंक को पूछे बिगर, तो मुझे लगता है राम मंदिर का कानून बनाने में क्या कठिनाई है। अगर हम मन मिलाते हैं तो मोदी जी कर सकते हैं। ये मोदी जी की इच्छा के ऊपर है, मोदी जी कर देंगे। उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आज सुरू होतोय। आज ते दुपारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत। चांगलाच हा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे। आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील या दौऱ्यात सहभागी होतील। आज दुपारी 2 वाजता फैजाबाद विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर अयोध्येतल्या त्यांच्या विविध नियोजित कार्यक्रमांची सुरुवात होईल। या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेतली जाते। फैजाबाद आणि अयोध्येतली काही दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। जथ्थाच्या जथ्था शिवसैनिकांचा फैजाबाद आणि अयोध्येत पोहोचलेला आहे। जय श्रीरामचा नारा फैजाबाद आणि अयोध्येत घुमतोय। फैजाबाद ते अयोध्या 13 किलोमीटर, साधारणपणे 12 ते 13 किलोमीटरचं अंतर आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेले आहेत। अनेक महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे असोत, संजय राऊत असोत, तेही काल आणि आज अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत। 11 वाजता मातोश्रीवरून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे निघतील अशी माहिती मिळतेय। 2 वाजता फैजाबाद विमानतळावर ते पोहोचतील आणि तिथून पुढे अयोध्येचा नियोजित दौरा त्यांचा सुरू होईल। 5:15च्या दरम्यान शरयू नदीकाठी महाआरतीचं आयोजन होतं, तिथे ते महाआरतीमध्ये ते सहभागी होतील अशी ही माहिती मिळतेय। मात्र हा उत्साह आणि जल्लोष आपण शिवसैनिकांमध्ये बघतोय। सगळ्या शिवसैनिकांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, राम मंदिराच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे अयोध्येमध्ये पोहोचू। त्याप्रमाणे सगळ्या ट्रेन्स, लोकल ट्रेन्स, एक्सप्रेस या खचाखच भरून मागचे 2-3 दिवस सतत फैजाबादकडे रवाना होताना आपल्याला बघायला मिळतात। मातोश्रीवरून आपण उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं कव्हरेज बघतोय। मातोश्री पासून ते थेट अयोध्यापर्यंत महाकव्हरेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आता मी मातोश्रीवर आहे आणि मातोश्रीवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मी आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टना सांगतो की कशा पद्धतीनं मातोश्रीवर हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ते एकदा दाखवावं, कारण एका पोलीस छावणीचं स्वरूप आता मातोश्रीच्या गेटवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। याचं कारण असं, हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते अयोध्येला रवाना झालेले आहेत आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्येला रवाना होणार आहेत। मातोश्रीवरून ते निघणार आहेत, सहकुटुंब निघणार आहेत, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सुद्धा असणार आहेत। पण त्या अगोदर शिवसैनिकांनी राज्यभरामध्ये महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। आपण पुण्यामध्ये जाणार आहोत, कारण पुण्यामध्ये शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्या नेतृत्वामध्ये तुळशीबागेतल्या राम मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आले आणि तिथं महाआरतीला मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित असलेले पाहायला मिळाले।
काँग्रेसचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात फैजाबाद विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत पती रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे देखील आहेत. दुपारी 2 वाजता ते फैजाबाद विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर ते अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहेत. फैजाबाद ते अयोध्या साधारणपणे 12-13 किलोमीटरचं अंतर आहे. फैजाबादला 2च्या सुमारास विमानतळावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचा अयोध्या दौरा सुरू होईल. फैजाबाद ते अयोध्या आणि त्यानंतर आज आणि उद्या 2 दिवस अयोध्येत उद्धव ठाकरे असणार आहेत. लक्ष्मण किला इथं आशीर्वादोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी शरयू नदी तीरावर उद्धव ठाकरे महाआरतीत सहभागी होतील. तर उद्या उद्धव ठाकरे राम जन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. खलबतं सुरू आहेत. आज दिवसभर नेमकं काय काय होऊ शकतं? विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, काय होतंय हॉटेलमध्ये सध्या? फैजाबाद विमानतळाजवळ पंचवटी नावाचं हॉटेल आहे आणि तिथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या परिवारासह काही नेते आहेत त्यांच्यासोबत इथे थांबलेले आहेत. ते इकडं जेवण घेत आहेत आणि काही क्षणातच ते इकडून बाहेर येतील आणि अयोध्येकडे प्रयाण करतील. तिथं आशीर्वादोत्सव आहे त्यासाठी ते इथून काही वेळातच प्रयाण करतील. आपण पाहिलं तर या हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झालेली आहे. हेच वाहन आहे, सरकारी वाहन UP सरकारचे, ज्यातून उद्धव ठाकरे हे आता प्रवास करणार आहेत आणि सगळ्या अयोध्येच्या प्रवासाच्या दरम्यान याच वाहनातून, सरकारी वाहनातून उद्धव ठाकरे यांचा पूर्ण अयोध्येचा दौरा असणार आहे. अनेक नेते आता आहेत उद्धव ठाकरेंसोबत. संजय राऊत असतील, एकनाथ शिंदे असतील, आता सुनील प्रभू जे माजी महापौर आणि सध्याचे विद्यमान आमदार आहेत ते आहेत. मुंबई महानगरपालिकेतले शिवसेनेचे गटनेते यशवंत जाधव हे देखील आहेत. खासदार राहुल शेवाळे असतील, हे सगळेजण या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि वाट पाहत आहेत उद्धव ठाकरे कधी येतील. उत्तर प्रदेशमधले काही कार्यकर्ते आहेत जे इथं जमा झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी ते इथं आलेले आहेत. मोठ्या उत्साहात हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातून, महाराष्ट्रातून इथं जमा झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा दौरा, यांचा कार्यक्रम आता कधी सुरू होतील ह्याची ती वाट बघत आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं काही क्षणातच इकडं आगमन होईल आणि त्यानंतर ते अयोध्येकडे प्रयाण करतील. आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती अयोध्येत त्यांच्या दाखल होण्याची. संध्याकाळी 5:30 वाजता शरयू तीरावर ते महाआरती करणार आहेत आणि या महाआरतीच्या नंतर ते नेमकं काय बोलतात आणि या सगळ्याकडे आपली नजर असणार आहे. पण त्याचबरोबर सध्या अयोध्येत ते दाखल झालेले आहेत. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, नेमकं अयोध्येत काय सुरू आहे? उद्धव ठाकरे कधीपर्यंत या परिसरात, किल्ला परिसरात पोहोचत आहेत? उद्धव ठाकरे हे काही क्षणातच आता हॉटेल पंचवटीतून बाहेर येतील, कारण त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे आता बाहेर आलेले आहेत आणि कुठल्याही क्षणात ते बाहेर येतील अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काही क्षणातच अयोध्येकडे प्रयाण करतील. हॉटेल पंचवटी हे फैजाबाद विमानतळापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरातलं हॉटेल आहे. इथं शिवसेना नेते, शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारांनी आपल्या कुटुंबियांसह आणि नेत्यांसोबत भोजन घेतलं अशी आपल्याला माहिती मिळते आणि त्याच्यानंतर दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत त्याकरता ते प्रयाण करतील. उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. उद्धव ठाकरे बाहेर येत आहेत या हॉटेलमधून. शिवसेना खासदार अनिल देसाई, संजय राऊत हे सगळे नेते या ठिकाणी आता पोहोचतात. उद्धव ठाकरे आता हॉटेलमधून बाहेर पडतात. आता अयोध्येकडे रवाना होतील. कदाचित प्रसारमाध्यमांशी काही बोलण्याची शक्यता आहे. आम्ही प्रयत्न करून बघतोय की मोठं स्वागत झालं तुमचं. चलो चलो उद्धव ठाकरे हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच ते
किल्ला परिसरामध्ये तिथं दाखल होतील. शरयू तीरावरती महाआरती केली जाणार आहे. अयोध्या नगरी सध्या जय श्रीरामच्या नाऱ्यांनी दणाणून निघालेली आहे आणि शिवसैनिक हजारोच्या संख्येनं तिथं दाखल झालेले आहेत. अयोध्या नगरीमध्ये सध्या एका बाजूला आपण बघितलं लष्करी छावणीचं स्वरूप आलेलं आहे. काही शंका कुशंका तिथल्या स्थानिकांच्या मनात होत्या. सकाळी आपण त्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्या. त्याचबरोबर एक प्रकारचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय या सगळ्या अयोध्या नगरीमध्ये. खूप दूरवरून उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक नागरिक जे आहेत ते देखील आलेले आहेत. समोरच्या बाजूला जर आपण बघितलं साधू संत महंत आहे, त्यांचा उत्साह आपल्याला दिसतो आहे. संपूर्ण स्टेज भरलेला आहे, मात्र अजूनही साधू संत येत आहेत. त्यांना बसण्यासाठी अखेर आजूबाजूची जागा जी आहे ती देखील मोकळी करण्यात येत आहे. श्रीराम जन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. आपण जाऊया थेट अयोध्येला. आपले प्रतिनिधी उदय जाधव अयोध्येवरून आपल्या सोबत आहेत. उदय, थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे राम जन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत आणि पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, मी आता राम जन्मभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहे आणि याच प्रवेशद्वारावरती मोठ्या संख्येने राम भक्त आज दर्शनासाठी आलेले आहेत. आजच 25 नोव्हेंबरला या राम जन्मभूमीच्या परिसरामध्ये अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेने हुंकार रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेने देखील खूप मोठा दौरा इथे आयोजित केलेला आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम जन्मभूमीचं रामललाचं दर्शन घेणार आहेत. आपण समोरच्या बाजूला बघत असाल शिवसैनिक असतील, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी करतच इथे सर्वजण दर्शनासाठी येत आहेत. याच गर्दीमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे ठेवलेला आहे. आपण समोरच्या बाजूला ज्या बॅरिकेड्स बघतो आहोत ह्याच बॅरिकेड हा राम जन्मभूमीसाठी जाणारा मुख्य प्रवेशद्वाराचा मुख्य पहिला गेट आहे. या पहिल्या गेट नंतर पुढे आणखीन 5 गेट्स आहेत. या 5 गेट्सवरती देखील सुरक्षा. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. ते आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत. आम्हाला आनंद आहे उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये गेले, तशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राम मंदिर झालं पाहिजे, समाजाची मागणी, प्रभू रामांचे आशीर्वाद त्यांना मिळतील, अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमी आपण बघतोय राम मंदिर हा कुणासाठी राजकीय विषय नसल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य कराडमधल्या एका कार्यक्रमात केलेलं आहे. आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर देशभरामध्ये चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलंय. काय म्हणालेत मुख्यमंत्री बघूया. आज रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अयोध्येमध्ये काल शरयू नदीची आरती केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या रामजन्मभूमी दर्शन दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. सकाळी 9 वाजता रामजन्मभूमीत दर्शनासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत 7 जणांना दर्शनासाठी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. इतर 7 जणांना आधीच्या 7 जणांचं दर्शन झाल्यानंतर सोडलं जाईल. तर रामजन्मभूमीतल्या अतिसंवेदनशील वास्तूत जाण्यासाठी सीआरपीएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असतोच. आज हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येत दाखल आहेत आणि त्यामुळे रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानही तिथे तैनात ठेवण्यात आलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामजन्मभूमी दर्शनानंतर अयोध्येत पत्रकार परिषदही घेणार आहेत. आणि निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं खरं आणि आज ठरल्याप्रमाणे शरयूची महाआरती देखील काल त्यांनी पार केली. पण उद्धव ठाकरेंच्या शक्ती प्रदर्शनामुळे हिंदुत्वाची कास धरत शिवसेना भाजपला खिंडीत गाठत नाही ना, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. थेट प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतून उद्धव ठाकरेंनी अशी हिंदुत्वाची ललकारी दिली. राम मंदिर के लिए अगर आप कानून लाना चाहते हो, अगर आप अध्यादेश लाते हो, तो मेरी पार्टी शिवसेना उसका समर्थन करेगी, जरूर करेगी. अयोध्येत पहिल्यांदाच पोहोचलेल्या ठाकरे परिवाराच्या जंगी स्वागताचं हे चित्र शिवसेनेचं राजकीय बळ आणि शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढवणार आहे. रामलल्ला का मंदिर यही बनेगा और राम मंदिर बनाएंगे उद्धव साहब ठाकरे के बना कोई राम मंदिर बना नहीं सकता. रामलल्ला का मंदिर बनेगा और यही बनेगा राम मंदिर. जय सिया राम.
उद्धव ठाकरे सकाळी 8:39 हॉटेलवरून दर्शनासाठी राम जन्मभूमीकडे रवाना झाले. उद्धव ठाकरे येणार म्हणून राम जन्मभूमीच्या मुख्यद्वारापाशी शिवसेना नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिक आणि विहिपचे कार्यकर्ते एकत्र आल्यानं जोरदार घोषणाबाजी झाली आणि अयोध्येत बऱ्याच दिवसांनी फिर वही मंदिर बनाएंगेचा नारा घुमला. शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे राम जन्मभूमी परिसरात जमा झाले होते. उद्धव ठाकरे येणार म्हणून राम जन्मभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी झाली होती. म्हणून मग पोलिसांनी वेगळ्या मार्गाने उद्धव ठाकरेंना राम जन्मभूमी स्थळी नेलं आणि रामलल्लांचं दर्शन घडवलं. दर्शनानंतर ठाकरे कुटुंबीय पुन्हा पंचवटी हॉटेलकडे रवाना झाले. हॉटेलवर येता साधारण पत्रकार परिषदेची तयारी झालीच होती. सर्वांना उत्सुकता होती की उद्धव ठाकरे काय बोलणार. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी इथंही भाजपवर हल्लाबोल केला. अयोध्येमध्ये आल्यानंतर मी इथल्या सरकारचं, पोलीस प्रशासन आणि खास करून माझ्या या संपूर्ण तुम्हा सगळ्या पत्रकार बांधवांसाठी भगिनींना मी धन्यवाद देतोय. कारण तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने मी इथे येण्यामागचा हेतू हा केवळ जगभर, देशभरच नव्हे तर जगभर पोहोचवला. मी एका भावनेने इथे आलो. प्रत्येक वेळेला निवडणुका आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो आणि तो मुद्दा घेतल्यानंतर मंदिर वही बनाएंगे हे नारे लावले जातात. प्रचाराच्या दरम्यान रामराम केला जातो आणि निवडणूक जिंकल्यानंतर आराम केला जातो. म्हणून मी सरकारला सांगायला आलेलो आहे की आता हिंदूंच्या भावनांच्या बरोबरीने जास्त खेळ करू नका, भावनांशी खेळू नका. मंदिर तुम्ही बनवू शकता की नाही हे सांगा. का इतर ज्या काही तुमच्या घोषणा होत्या, आजचे दिन किंवा 15 लाख रुपयाचे, की त्याही प्रमाणे हाही एक जुमला आहे, तेही लोकांना सांगा. पण हिंदूंच्या भावनांशी खेळू नका. कारण मंदिर तर होणार, पण या सरकारने मंदिर केलं नाही तर सरकार कदाचित होणार नाही, परत बनणार नाही, पण मंदिर तर नक्की होणार. आणि या भावना व्यक्त करण्यासाठी मी आज स्वतः अयोध्येमध्ये आलो. राम मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. एक रोमांचित असा अनुभव मला तिकडे आला. नक्कीच त्या जागेमध्ये काहीतरी अद्भुत शक्ती आहे, तेज आहे, चेतना आहे. पण ते दर्शन घेताना एका गोष्टीचा सर माझ्या मनामध्ये होता की मी जे दर्शन घेतोय ते प्रभू रामचंद्राचं जन्मस्थळ आहे की तुरुंग आहे. आणि हा जो काही तुरुंगवास आहे, वनवास, म्हणजे प्रभू रामचंद्र त्यावेळेला 14 वर्ष वनवासात होते आणि आता तुरुंगवासात आहेत की काय, अशी जी भावना तिकडे गेल्यानंतर होते ती लवकर संपली पाहिजे. आणि हिंदूंना आणि देशाला, मी तर म्हणेन संपूर्ण जगाला हेवा वाटेल, अभिमान वाटेल असं एक अतिशय भव्य दिव्य मंदिर तिकडे व्हावं आणि ते लवकरात लवकर व्हावं, या भावना मी इथे व्यक्त करायला आलो होतो. मला असं वाटतं की सरकारसमोर मी हा प्रश्न ठेवलेला आहे. निवडणुकांना आता काही महिने राहिलेले आहेत. कायदा करा, अध्यादेश काढा, काही वाटेल ते करा, पण लवकरात लवकर मंदिर निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात करा. ही एक इशारा, सूचना, विनंती जो तो आपापल्या परीने त्याला अर्थ लावू शकतो, पण ते मी तमाम हिंदूंच्या वतीने करायला इथे आलेलो होतो आणि ते करून सरकारमधून बाहेर पडणार का अशा अडचणींच्या प्रश्नांची सरबत्ती होताच उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे नम्रपणे हात जोडले आणि पत्रकार परिषद आटोपती घेतली. पण एकूणच या दौऱ्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिकांमध्ये निश्चितच नवचैतन्य निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. या अयोध्या दौऱ्याचा शिवसेनेला राज्याच्या राजकारणात किती फायदा होणार हे निवडणूक निकालानंतर यथावकाश स्पष्ट होईलच.